अच्छा, कथेचं नाव आहे मधमाशा आणि गाढव. मधमाशा माहितीये सगळ्यांना? मधमाशा सगळ्यांना माहितीत का? मग या मधमाशांनी काय केलं होतं, एक सुंदर अशी बाग होती. बाग माहितीये? चिक्कूचे झाड, नारळाचे झाड, आंब्याचे झाड, जांभळाचे झाड, अशी एक सुंदर अशी बाग होती. काय होती? आणि त्या बागेमध्ये एका छोट्या आंब्याच्या झाडाला या मधमाशांनी काय केलं होतं, आपलं पोळं केलं होतं. पोळं म्हणजे मोहळ माहिती ना सगळ्यांना? मोहळ माहितीये ना? मोहळाचा मध खाताय ना? हा. मग असं एक मोहळ त्या आंब्याच्या झाडाला बसलेलं होतं. मधमाशांनी आपलं पोळं तयार केलेलं होतं. मधमाशा त्यांचं मध गोळा करायचं काम करायच्या. आणि हा गाढव काय करायचा, तिथून जाता येता मुद्दाम त्या ज्या फांदीला मधमाशांनी फोड केलं होते की नाही, तिला असं हलवायचा. काय करायचा? तिचं अंग घासायचा. आणि अंग घासल्यामुळं त्या माशांना त्रास व्हायचा ना, ते मोहोळ असं हलायचं. मग त्या माशा एक दिवशी म्हणाल्या त्या गाढवाला, ए गाढव दादा, दादा म्हणाला त्याला, गाढव दादा तू असं जाता येताना आमच्या फांदीला हलवत जाऊ नको रे, आम्हाला खूप त्रास होतो रे, आम्ही एकमेकावरती पडतो, आम्ही खाली पडतो. पोळ हल्ल्यानंतर अरे आमचं पोळ तुटेल रे, तू जाताना थोडस बाजून जात जाणार रे. तो गाढव म्हणाला, ए एवढ्या टिंगू टिंगू माशाने तुम्ही मला शिकवताय काय? एवढ्या माशांना इथं आणि मला शिकवतायत? जा, माझं मी बघेल कसं जायचं. तर त्याला दुर्लक्ष शिकवलं त्यांच्या बोलण्याकडं. परत दुसऱ्या दिवशी पण तसंच मुद्दाम धक्का देऊन गेला. माशांनी, त्या मधमाशांनी तरी पण संयम पाळला. तिसऱ्या दिवशी गाढव आला आणि त्यांनी परत मुद्दाम एकदा त्या फांदीला आपलं अंग काय केलं, घासल्यानंतर मग सगळ्या माशा उठ. त्यांनी ठरवलं की आता त्या माशाने ठरवलं आता याला सोडायचं नाही. त्या माशा उठल्या, कुणी नाकाला चाव, कुणी डोळ्याला चाव, कुणी पोटाला चाव, कुणी पाठीला चाव, कुणी पायाला चाव, सगळा हल्ला चढवला त्याच्यावरती. कुणावरती? मग ते गाढव असं ओरडत पळालं. धूम ठोकली त्या गाढवानं. काय केली? त्या गाढवानं ठोकली आणि पळून गेलं. मग आता या गोष्टीवरून काय शिकायला मिळेल तुम्हाला? काय बोध घ्यायचं या गोष्टीवरून? ठीक आहे, या कथेमधून बोध हाच घ्यायचा आहे की कोणालाही त्याच्या शरीर यष्टीवरून, त्याच्या देहावरून, त्याच्या प्रकृतीवरून कधीही कोणाला छोट समजायचं नाही. कोण कधी कोणाला भारी पडेल हे सांगता येत, म्हणून कोणाच्या दिसण्यावरून जायचं. मोठमोठ्या कुस्तीच्या फड्यामध्ये टिंगू टिंगू दिसणारे पैलवान मोठमोठ्या पैलवानाला काय करतात? पाठ दाखवतात, पाठीवर पाडतात, विजयी होतात. बरोबर आहे की नाही? आणि या कथेमधून दुसरा बोध हा मिळाला, युनिटी इज द पॉवर. एकतेमध्ये काय असतं? ताकद असते, पॉवर असते, बळ असतं. बरोबर आहे की नाही? हे दोन बोध आपल्याला या गाढव आणि मधमाशाच्या कथेमधून शिकायला मिळाले. कधीही कोणाला लहान समजायचं नाही आणि एकतेमध्ये खूप ताकद असते. ठीक आहे.